नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशात सिगरेटच्या किमती आता वाढणार आहेत. केंद्र सरकारनं सिगरेटवरती उत्पादन शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय. सिगरेटच्या लांबीनुसार नवीन शुल्क प्रति 1000 स्टिकवरती 2050 रुपये ते 8500 रुपयांपर्यंत हा कर राहणार आहे. हा कर 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. अर्थ मंत्रालयानं बुधवारी उशीर रात्री या संदर्भामध्ये एक आदेश जारी केला. सध्या हा कर 40% वस्तू आणि सेवा कराव्यतिरिक्त म्हणजेच GST व्यतिरिक्त आकारला जातो. या निर्णयामुळे सिगरेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी 1 जानेवारी रोजी सिगरेट कंपनी ITC आणि गॉडफ्रे फिलिप्सचे शेअर्स अगदी 8 ते 10% घसरले. यामध्ये BSEवरती ITCचे शेअर्स हे 4.14% घसरून दिवसाच्या निच्चांकी पातळीवरती म्हणजेच 386 रुपये 30 पैशांवरती आले. तर गॉडफ्रे फिलिप्सचे शेअर्स हे 8% घसरून 2540 वरती आले. ITCचे शेअर्स जवळजवळ 2 वर्षातील सर्वात कमी पातळीवरती पोहोचलेले आहेत. यामध्ये डिसेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025ला मंजुरी दिली. हे नवीन नियम सिगरेट आणि तंबाखू उत्पादनांवरील तात्पुरत्या करांची जागा घेतील. अर्थ मंत्रालयाने सांगितलं की 1 फेब्रुवारीपासून सिगरेटवरती सध्याच्या 40% GST आणि उत्पादन शुल्क आकारलं जाईल. सिगरेटवरती उत्पादन शुल्क लादल्यानं ITC, VST इंडस्ट्रीज आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडियासारख्या सिगरेट उत्पादकांच्या विक्रीवरती मोठा परिणाम होऊ शकतो. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची देखील अपेक्षा आहेच. देशामध्ये 10 कोटी लोक सिगरेट ओढतात. सरकारनं पान मसाल्यावरती नवीन कर देखील लावलाय, जो 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. सध्या भारतामध्ये सिगरेटवरील एकूण कर हा 53% आहे. यामध्ये 28% GST आणि सिगरेटच्या आकारानुसार अतिरिक्त व्हॅल्यू ॲडेड टॅक्स समाविष्ट आहे. हा कर जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजेच WHOनं ठरवलेल्या 75% मानांकापेक्षा खूपच कमी आहे. सरकारचा असा विश्वास आहे की नवीन उत्पादन शुल्क ही तफावत भरून काढण्यास मदत करेल आणि तंबाखूशी संबंधित हानी कमी करण्यास हातभार लावेल. तर मग मित्रांनो, बाकी काहीही असलं तरी 1 फेब्रुवारीपासून सिगरेट मात्र महागणार आहे आणि सोबतच पान मसाला देखील. त्यामुळे जे लोक सिगरेट पित आहेत तर त्यांच्यासाठी ही थोडीशी आपण वाईट बातमी आहे असं म्हणू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.